तुमच्याकडे आहे का? नाही. असला तर पाठवला असतात. एकदा बघून डिलीट करतो की अहो माझ्यासाठी नकोय, चौकातली पोरं मागतायत. असं तुम्ही कोणाला म्हणला असाल तर विषय कशाचा चाललाय याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. बरं, आत्तापर्यंत मागितलं नव्हतं. आता बघू की मागून. पाठवला तर पाठवला. असा विचार डोक्यात आला असला तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. विषय एवढ्यापुरता नाहीये. निवांत लोळत रील बघत बसलाय. अचानक तो व्हिडिओ आला. म्हणून इन्स्टावर फॉरवर्ड केला. याच्यात कुठं नंबर दिसतोय? नाही, विचार बरोबर आहे, पण चुकीचा सुद्धा. मुळात अत्याचार होतानाचे व्हिडिओ बघणं ही फुल फ्लेज विकृती. पण तरीही किडा असलाच तर सांगतोय. अशोक खरातचे व्हिडिओ फॉरवर्ड केलेत तर गेम होईल. पण गेम होईल म्हणजे नक्की काय होईल? कुठली कलमं लागतील? काय केस होईल? रीतसर सांगतो. समजून घ्या, लक्षात ठेवा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भविष्य सांगायच्या नावाखाली दैवी शक्ती असल्याचं भासवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन खरातने अनेक महिलांना फसवलं, त्यांच्यावर अत्याचार केले. पण खरातचं प्रकरण बाहेर आलं तेच व्हिडिओमुळे. अशोक खरातने काही व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार केली होती. त्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एक साक्षीदार सापडला, ज्याच्याकडे खरातचे 8 महिलांसोबतचे 35 व्हिडिओ होते. हे व्हिडिओ पोलिसांना मिळाले आणि खरातचं बिंग फुटलं. पण काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे व्हिडिओ साक्षीदाराने पोलिसांना देण्याआधीच ते काही लोकांना पाठवले होते. तिथूनच हळूहळू या व्हिडिओजला पाय फुटले आणि हे व्हिडिओ बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सगळीकडे आले. कुणी यात AI वापरलं, कुणी तसेच फॉरवर्ड केले, तर कुणी मागून घेतले. खरातचा नवा व्हिडिओ असं म्हणत व्ह्यूज गोळा करायचा धंदा सुद्धा जोरात सुरू झाला. अशातच एक बातमी आली 2 तरुणांना अटक झाल्याची. अहिल्यानगरच्या कोपरगाव मधल्या पोरांचा BMW या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे. 25 मार्चला राहुल शिंदे नावाच्या तरुणाने या ग्रुपवर खरात प्रकरणातल्या पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड केले. यावरून पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना समजलं की राहुल शिंदेला हे व्हिडिओ कोपरगावच्याच योगेश आडावने पाठवले आहेत. त्यानंतर पोलिसांनी योगेश आडावला हे व्हिडिओ कुणी पाठवले याचा तपास केला. तेव्हा समजलं की बीडच्या माजलगाव मधल्या संदीप गर्जेने हे व्हिडिओ आढावला पाठवले होते. पोलिसांनी लागलीच कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये या तिघांच्याही विरोधात BNSच्या कलम 294(2)(3)(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चं कलम 67(अ) या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या तिघांचा शोध सुरू केला आणि राहुल शिंदे, योगेश आढाव यांना अटक केली. तर संदीप गर्जेला अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं. विषय एवढ्यावरच मर्यादित राहिला नाही, तर पोलिसांनी एकूण 74 जणांवर गुन्हे दाखल केलेत. अजूनही काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे गुन्हे कशात? तर खरातचे व्हिडिओ फॉरवर्ड केल्याबद्दल. या तिघांनी केलं काय होतं, तर खरातचे व्हिडिओ फॉरवर्ड केले होते. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला. यावरून त्यांना थेट अटक झाली. याचाच अर्थ गेम झाला. या तिघांवर केस कुठली लागली? तर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची. एकाच गुन्ह्यात अनेक जण सहभागी असल्याची. जर व्हिडिओ व्हायरल केला, सोशल मीडियावर टाकला किंवा मजा म्हणून मित्राला शेअर केला तर या केसेस लागू शकतात. आता महत्वाचं म्हणजे कलम कुठली लागू शकतात? तर BNSचं कलम 294(2) अश्लील कृत्य, गाणी, शब्द, व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी वापरून प्रसारित करून इतरांना त्रास होणं. यात जास्तीत जास्त 3 महिने तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. हा गुन्हा जामीन पात्र असतो. हा म्हणजे किरकोळे एवढं कुठं काय होतंय? थांबा, पुढची कलम ऐका. BNSचं कलम 3(5) समान हेतू. जेव्हा एकाच गुन्ह्यात अनेक लोक सामील असतात तेव्हा प्रत्येकाची भूमिका, इंटेंट, ऍक्ट यावरून सगळ्यांवर समान ठपका ठेवला जाऊ शकतो. यात स्वतंत्र शिक्षा होत नाही, तर ज्या मुख्य कलमाखाली शिक्षा झाली आहे तीच शिक्षा लागू होते. म्हणजे इथेही निवांत विषय. मग काय होते फॉरवर्ड केल्यावर? तर तिसरं कलम माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चं कलम 67(अ) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील व्हिडिओ प्रसारित करणं. यात पहिला गुन्हा असेल तर 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. दुसरा गुन्हा असेल तर 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. सगळ्यात मेन गोष्ट, हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यामुळे कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ओळखी आहेत, साहेबांचा माणूस आहे, पास कराव असले लाड इथं होत नाहीत. बरं, तसल्या साईटवर असलेले कन्सेंटने काढलेले व्हिडिओ फॉरवर्ड केले तर जरा 19-20 होईलही, पण
67 लागलं तर गेम फिक्स. खरंच व्हिडिओ माध्यमांनी दाखवले पण ब्लर करून दाखवले. आता काही काही खन्नो असतात ज्यांना AI येते, एडिटिंग येते. हे कार्यकर्ते व्हिडिओ अनब्लर करतात, वर एनहान्स करतात, क्वालिटी लव्हर्सला पाठवतात. पण खरंच प्रकरण आहे अत्याचाराचं. यात पीडितेची ओळख उघड करणं हा एक गुन्हा आणि हा गंभीर गुन्हा घडला तर BNSचं कलम 72 लैंगिक गुन्ह्यातल्या पीडित व्यक्तीची ओळख उघड करणे हे कलम लागू शकतं. यात 2 वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे इथेही गेम फिक्स आहे. यात गोपनीयता भंगाचं, छळ करण्याचं, बदनामी करण्याचं कलम सुद्धा ऍड होऊ शकतं आणि रीतसर जेलची जमीन अनुभवायला मिळू शकते. आता आणखी एक सावधानतेचा इशारा. मी व्हिडिओ फॉरवर्ड केला नाही, फक्त बघितला, पण बघता बघता मस्त कमेंट सुचली, केली, 400 लाईक आल्यात, अभिनंदन आणि शुभेच्छा. कारण पुढचा नंबर तुमचाही लागू शकतो. स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कमेंट करणाऱ्यांवर सुद्धा आमचं बारीक लक्ष आहे. तुम्ही कमेंट केली की त्या व्हिडिओचा रीच वाढतो आणि त्या व्हिडिओचा आणखी प्रसार होतो. IT ऍक्ट नुसार जो सायबर गुन्हा करतो आणि जो सायबर गुन्हा पसरवण्यात मदत करतो त्यांच्यावर सेम गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केला म्हणून त्याच्यावर 67 लागेल, तसंच ते कमेंट केली म्हणून सुद्धा लागू शकतं. पण समजा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यावर नंबर बदलला, अकाउंट बदललं, डायरेक्ट सगळं इरेज करून टाकलं तर एवढं सोपं असतंय होय? पुण्यात घडलेली एक घटना सांगतो. एका तरुणाने अश्लील व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता, जो व्हायरल झाला आणि पोलिसांना हा व्हिडिओ आक्षेपार्ह वाटला. तोपर्यंत या मुलानं फोन बदलला, नंबर सुद्धा बदलला. पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा ज्याने अपलोड केलाय त्याच्या सकट ज्यांनी फॉरवर्ड केलाय अशा सगळ्यांचे नंबर ट्रेस केले आणि चार्जशीट दाखल केली. ज्या मुलानं व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर खटला सुरू झाला. त्या मुलाला सरकारी नोकरी लागणार होती, जी या एका व्हिडिओमुळे अडकून बसली. गेम होणार म्हणालो, तो गेम असा असतोय. सांगायचा उद्देश एवढाच आहे की काहीतरी आरबट सरबट दिसतंय, मग ते आपल्याकडे पाहिजेच. आपल्याकडे आले तर आपण फॉरवर्ड केलंच पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुपची शान बनलो पाहिजे, कमेंट करून कॉमेडी किंग बनलं पाहिजे. असं लय काय काय वाटत असलं तर जरा गप बसा. व्हिडिओ फॉरवर्ड करू नका, कमेंट करू नका, नाहीतर गेम होणार. बाकी हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला हरकत नाही, कारण उपयोगाला येणारी माहिती देणं हे सध्याच्या काळातलं समाजकार्य. त्यामुळं हे समाजकार्य करा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.